तुम्ही आमच्यासोबत असंच थांबा, अधिक माहिती तुमच्याकडून घ्यायची आहे। दरम्यान कोर्टामध्ये नेमकं काय घडलंय, हे प्रकरण काय आपण पाहूयात। एकच रेशन कार्ड असतानाही दोन घरं लाटली गेली आहे। असं सुनावणीमध्ये नेमकं काय घडलंय, कोर्टामध्ये काय चालू आहे त्याविषयी आपण माहिती घेतोय। माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाने दोन घरं लाटली आहेत। 25 एकर जमिनीचा उल्लेख पिस्तूल परवानगीसाठी दिलेला आहे। तेव्हा कोकाटे सिन्नरचे सभापती होते। राजकीय ताकदीचा त्यांनी वापर केला। दोन्ही एकाच कुटुंबातील सदस्य असताना दोन घरं घेतली। तर आपण पाहतो एकच रेशन कार्डवर दोन घरं कशी घेतली असा युक्तिवाद आता समोरच्या वकिलांनी देखील केल्याचं पाहायला मिळतंय। तर कोकाटे आणि त्यांच्या भावावर देखील आता आरोप करण्यात आलेला आहे आणि एकाच कुटुंबातील हे दोन सदस्य आहेत, मात्र तरी देखील एका रेशन कार्डवरती दोन घरं लाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि तसा युक्तिवाद ॲडव्होकेट देशमुख यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। आता यावर आता कोर्ट नेमकं काय म्हणतंय, काय निर्णय देतंय याकडे आपली नजर असणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी अभिजित यांच्याकडे। अभिजित, अतिशय महत्त्वाची अपडेट ती म्हणजे एकाच घरातील एकाच कुटुंबातील दोन सदस्य एका रेशन कार्डवर दोन घरं कशी घेऊ शकतात असा युक्तिवाद करण्यात आलाय। या संदर्भात काही अधिक माहिती? प्राची, 1988 ला माणिकराव कोकाटे यांनी स्वतःच्या नावे मुख्यमंत्री कोट्यातून 10% कोट्यातून घर मिळावं अशा पद्धतीचा अर्ज केलेला होता आणि त्यासाठी अत्यल्प उत्पन्नाचे दाखले जोडण्यात आलेले होते। तर त्यांच्या भावाने 1989 ला आणखी एक अर्ज केलेला होता आणि त्यामध्ये देखील अत्यल्प उत्पन्नाचे दाखले जोडण्यात आलेले होते आणि घरासाठी अर्ज करण्यात आलेले होते। 1994 ला म्हाडाने दोघा कोकाटे बंधूंना घरं अलॉट केलेली होती आणि त्यानंतरच या सगळ्या कालावधीमध्ये म्हणजे 1994च्या दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी पिस्तूलचं लायसन्स घेण्यासाठी काही कागदपत्र पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली, ज्यामध्ये त्यांनी आपल्या उत्पन्नाचा उल्लेख केलेला होता। ते उत्पन्न अतिशय जास्त होतं आणि मला शेतातून जो नफा मिळतो किंवा जे पैसे मिळतात ते बँकेत भरता यावे किंवा त्या दृष्टिकोनातून जीवाला भीती असू शकते, यासाठी पिस्तुलाची गरज आहे अशा पद्धतीची मागणी त्या पिस्तुलीचं त्या ठिकाणी अर्ज करताना केलेली होती। आणि त्यानंतर मग हे सगळं प्रकरण समोर आलेलं होतं की एकीकडे घर घेताना मात्र अत्यल्प उत्पन्नाची कागदपत्र दाखवण्यात आली, तर दुसरीकडे काही म्हणजे अगदी 2 ते 3 वर्षातच जास्त उत्पन्नाची कागदपत्र पिस्तूल घेण्यासाठी जे लायसन्स लागतं त्यासाठी जोडण्यात आलेली होती। आणि त्यानंतर मग या सगळ्या प्रकरणाची तक्रार सुरुवातीला तुकाराम दिघोळे यांनी केलेली होती आणि त्यानंतर मग या सगळ्या चौकशीला सुरुवात झाली। विशेष म्हणजे यामध्ये स्वतः शासन फिर्यादी आहे, म्हणजे स्वतः ULC कलेक्टर जे आहे, उपजिल्हाधिकारी जे आहे ते या केसमध्ये फिर्यादी होते आणि त्यांनी या सगळ्या प्रकाराची चौकशी केल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्र दाखवून ही घरं लाटल्याचं आपल्या अहवालात नमूद केलेलं होतं। आणि त्यानंतर मग पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये स्वतः उपजिल्हाधिकाऱ्यांनी फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर मग ही सगळी चौकशीची प्रोसेस जी आहे ती मागच्या नक्कीच अभिजित, तुम्ही आमच्यासोबत असंच थांबा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।